नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्याकडून सुरू करण्यात आलेला भाषा कृतींचा बुधवार व गणित कृतींचा गुरुवार या उपक्रमामध्ये मी श्रीमती कुसुम तुळशीराम लांडगे, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली, गणित विषयासाठी इयत्ता 3री ते 5वी या गटासाठी संख्यावरील क्रिया या कौशल्य अंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता, दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो. अध्ययन स्तर क्रमांक 2 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज क्रिया करतो. या अध्ययन स्तरासाठी विविध कृती सुचवणार आहे, त्या आपण पाहूया. विषय गणित, इयत्ता 3री ते 5वी, कौशल्य संख्यावरील क्रिया, अध्ययन निष्पत्ती, दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो. अध्ययन स्तर क्रमांक 2 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करतो. वरील स्तरांसाठी कृती पाहूया. कृती क्रमांक 1. ट्रे मध्ये काही फुले आहेत. आकाश आणि सक्षम या फुलांच्या मदतीने आपल्याला बेरीज करून दाखवतील. आकाश, ट्रे मधील गुलाबी फुले उचल, 2 फुले घे. सक्षम, पिवळ्या रंगाचे 1 फुल घे. आकाश आणि सक्षम या दोघांची फुले एकत्र करा. आकाश, आता सगळी फुले मिळून किती झाली सांग पाहू. 3. आता आपण यावरून बेरीज शिकणार आहोत. 2 अधिक 1 मिळून किती होतात? 3. जरा मोठ्याने सांगा. 3. छान. कृती क्रमांक 2. आता आपल्याला सक्षम व आकाश चॉकलेटच्या मदतीने बेरीज करून दाखवतील. सक्षम, सुरू. माझ्याकडे 2 चॉकलेट आहेत. माझ्याकडे 3 चॉकलेट आहेत. सगळे मिळून आता मोजूया. 1 2 3 4 5. सगळे मिळून 5 झालेले आहेत. 2 आणि 3 मिळून 5 चॉकलेट झाले. कृती क्रमांक 3. आपण पुढील कृती करणार आहोत. आकाश, त्या बॉक्स मधील काही वस्तू त्या पाटीवरील दोन्ही गोलामध्ये थोड्या थोड्या ठेव. दुसऱ्या गोलामध्ये काही वस्तू ठेव. आता त्या वस्तूंच्या साहाय्याने आपल्याला सक्षम बेरीज करून दाखवणार आहे. बेरीज म्हणजे काय? मिळवणे, मिसळणे, एकत्र करणे. सांग बघू, बेरीज म्हणजे काय? मिळवणे, मिसळणे, एकत्र करणे आणि सगळे मिळून किती झाले ते सांगणे. छान. आता त्या 2 गोलामधील वस्तूंची आपल्याला बेरीज करायची आहे. 2 गोलातील वस्तू किती होतात एकत्र करून सांग बघू. बघ बरं. 1 2 3 4 5. किती झाल्या सगळ्या मिळून? 5. कृती क्रमांक 4. या ट्रे मध्ये काही रंगीबेरंगी वस्तूंचा वापर करून आपण बेरीज करूया. सक्षम, या ट्रे
1 2 3 4 5. 5. छान. म्हणजे 2 मध्ये 3 वस्तू मिळवल्या तर एकूण किती होतात? 5 होतात. बरोबर. कृती क्रमांक 5. आता आपण मूर्त वस्तूच्या साहाय्याने बेरीज करणार आहोत. त्यासाठी बर्नी आणि काही चॉकलेट्स घेतलेले आहेत. सक्षम, या बर्नीमध्ये किती चॉकलेट आहेत सांग पाहू? काहीच नाही. छान. या बर्नीमध्ये काही चॉकलेट नाही. 0. काही नाही म्हणजेच 0 चॉकलेट आहे. आता मी तुला 5 चॉकलेट देणार आहे. हे 5 चॉकलेट या बर्नीमध्ये टाकल्यानंतर किती होतात हे मला सांगायचं. 1 2 3 4 5. अगोदर बर्नीमध्ये किती चॉकलेट होते? काहीच नाही. 0 चॉकलेट होते. आता तू किती टाकलेस? 5. आता बर्नीमध्ये सगळे मिळून चॉकलेट किती झाले? 5. म्हणजे 0 मध्ये 5 मिळवले तर उत्तर येईल 5. अशाच पद्धतीच्या आणखी वेगवेगळ्या कृती आपण करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ चित्र दाखवून 3 पिवळे मासे 2 निळे मासे मिळून किती मासे झाले? अशा प्रकारे 3 मडकी आणि 1 मडके मिळून किती मडकी झाली? अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळे अध्ययन अनुभव देऊन, विविध कृती करायला लावून व भरपूर सराव घेऊन 0 ते 4 पर्यंत संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज क्रिया करतो हा अध्ययन स्तर प्राप्त करू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याला स्तर क्रमांक 1 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही हा स्तर प्राप्त असायला हवा. निपुण भारत शैक्षणिक साहित्य संच या पेटीमध्ये प्रत्येक अध्ययन स्तर प्राप्तीसाठीचे आवश्यक असणारे साहित्य भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्याचाही आपण वापर करून आपल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता प्राप्त करू शकतो. या पेटीमध्ये 33 प्रकारचे शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे. अगदी मनोरंजक पद्धतीने कृतीद्वारे विद्यार्थी आपले अध्ययन स्तर गाठू शकतील. यामध्ये भाषा, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्तेला चालना देणारे असे शैक्षणिक साहित्य वापरून विद्यार्थी नक्कीच त्यांच्या अध्ययन पातळीपर्यंत पोहोचू शकतील. अशा शैक्षणिक साहित्यांच्या मदतीने इयत्ता 2री व 3री ते 5वी या दोन्ही गटातील विद्यार्थी आपल्या अध्ययन स्तर पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी या साहित्याचा अतिशय सुंदर प्रकारे वापर करू शकतील. अशा प्रकारे आपण अध्ययन स्तर प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांकडून विविध कृती करून घेऊ शकतो आणि आपण विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. धनीरज, जिल्हा सांगली. गणित विषयामध्ये संख्याज्ञान या कौशल्यासाठी इयत्ता 2रीसाठी अपेक्षित अध्ययन क्षमता वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. यामध्ये अध्ययन स्तर क्रमांक 5 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो व वाचतो. या स्तरासाठी काही कृती सुचवणार आहे. इयत्ता 2री विषय गणित, कौशल्य संख्याज्ञान, अपेक्षित अध्ययन क्षमता वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. अध्ययन स्तर क्रमांक 5 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो.
गणितामध्ये संख्याज्ञान पक्के होण्यासाठी आपल्याला गणिताच्या 9 भाषांद्वारे विद्यार्थ्यांना संख्या शिकण्यासाठी अनुभव द्यायचे आहेत. पहिली भाषा बोटांची भाषा, दुसरी कृतींची भाषा, तिसरी वस्तूंची भाषा, चौथी चित्रभाषा, पाचवी ध्वनी भाषा, सहावी गोष्ट भाषा, सातवी चलन भाषा, आठवी स्पर्श भाषा, नववी अंक भाषा. अशा प्रकारे गणिताच्या 9 भाषेद्वारे आपण प्रथम विद्यार्थ्यांना संख्यांची ओळख करून द्यायची आहे आणि त्याच्या दृढीकरणासाठी आपण पुढील कृती घेऊ शकतो. संख्या कार्डावरील संख्या ओळखा, तेवढी चित्रे काढा. 2 संख्या कार्डांवरील लहान संख्या कोणती व मोठी संख्या कोणती हे ओळखा. संख्या कार्ड पहा, त्या संख्येच्या अगोदरची संख्या व नंतरची संख्या कोणती आहे ती संख्या कार्डे त्या ठिकाणी ठेवा. चित्र मोजा, संख्या कार्ड दाखवा. अंकांची जोडी अंकांशी लावा. अंकांची जोडी अक्षराशी लावा. चित्र व अंक यांची जोडी. संख्या कोणत्याही उलटसुलट क्रमाने ठेवा व पुन्हा त्या क्रमाने लावा. 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो या स्तरासाठी अशा भरपूर कृती आपण करून घेऊ शकतो. त्यातीलच काही कृती पुढील प्रमाणे आहेत. आता आपण यावरती कृती करणार आहोत. चला तर बघूया. मला तुझं नाव सांग. आकाश पोवाळे आपल्याला संख्या ओळखून दाखवणार आहे. यामध्ये मी सांगेन की संख्या ओळखायची. ठीक आहे. यामध्ये 5 कुठे आहे त्या 5ला गोल कर. छान. 7 कुठे आहे 7ला गोल कर. छान. 0 कुठे आहे 4 ही संख्या कुठे आहे पहा, त्याला गोल कर. छान. म्हणजे आकाशने बरोबर सांगितलेल्या संख्या अगदी अचूक ओळखलेल्या आहेत. आकाशसाठी टाळ्या वाजवूया. आता आकाश आपल्याला या फुलांवरील संख्या ओळखून आणि वाचून दाखवणार आहे. आकाश या संख्या क्रमाने नाही, तेव्हा सुरुवातीपासून जी संख्या कार्डवर लिहिलेली आहे तशी तू वाचली घ्यायची. चला वाच पाहू. 6 छान. 0 छान. 4 छान. 7 बरोबर. 9 बरोबर. 2 छान. 8 छान. 1 बरोबर. आकाशने 0 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्या अगदी अचूक ओळखलेल्या आहेत. आता या संख्या पाटीवरती न लिहिलेल्या ठिकाणच्या संख्या कोणत्या आहेत हे आपल्याला आकाश सांगणार आहे व त्या ठिकाणी संख्या कार्ड लावणार आहे. आकाश पुढे ये. तुझ्या हातातील जे संख्या कार्ड आहे त्यातील कार्ड योग्य ठिकाणी लावायचं आहे. या ठिकाणी कोणतं संख्या कार्ड बसेल पहा बरे. 2. दाखव संख्या कार्ड. 2. छान. दाखवले. बरोबर. आता या ठिकाणी कोणतं संख्या कार्ड बसेल बघू की आपण नीट निरीक्षण करून. 5. कुठे आहे 5 दाखव मला. छान. इथे लावून घे. बरोबर. 5. आता सर्व संख्या एकदा बघून घे.
8 कुठे आहे बघ? छान, हा आहे 8. लाव त्या ठिकाणी. बरोबर. फरशीवरील संख्या कार्डवरती आकाश आपल्याला उडी मारून दाखवणार आहे. संख्या ओळखायची, त्या संख्या कार्ड जवळ उडी मारायची आहे. 5 कुठे आहेत? 5 जवळ उडी मार. छान. 3 कुठे आहेत? 3 जवळ उडी मार. छान. 0 कुठे आहे बघ? 0 जवळ उडी मार. 9 कुठे आहेत? 9 जवळ उडी मार. छान. आता या संख्या जशा ठेवलेल्या आहेत तशा वाचून दाखव. ये पुढे ये. वाच. संख्या कार्डवरती काय लिहिले? वाच. 8. पुढे 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 जा त्या कार्ड जवळ. छान. हे संख्या कार्डाचं साहित्य आहे. समान संख्या ओळखायची आणि एकमेकाशी जोडी लावत लावत संख्यांची गाडी पूर्ण करायची आहे. चला बघूया. रुद्राक्ष, संख्यांची गाडी पूर्ण कर बाळा. 5 ला 5, 3 ला 3, 4 ला 4, 1 ला 1. बघू. छान. 5 जवळ 5 ची जोडी, 3 जवळ 3 ची, 4 जवळ 4 ची, 1 जवळ 1 ची. बरोबर. याच्याद्वारे आपल्याला संख्या दृढीकरणासाठी मदत होऊ शकते. हे निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संचामधील साहित्य आहे. याच्या साहाय्याने आपल्याला संख्या ओळख शिकायची आहे. हे समसंख्या, विषम संख्या व वर्गमूळ संख्येसाठी साहित्य वापरलं जाऊ शकतं आणि हेच साहित्य आपल्याला इयत्ता 2री व 3री ते 5वी या गटासाठी संख्याच्या दृढीकरणासाठी वापरता येऊ शकतं. आता आपण निवडलेल्या अध्ययन स्तर 0 ते 9 पर्यंतची संख्या ओळखतो, वाचतो. यासाठी आपल्याला फक्त 0 ते 9 पर्यंतच्या संख्या बघायच्या आहेत. या साहित्यामध्ये 1 पासून सुरुवात झालेली आहे. आपण यातल्या संख्या ओळखायला लावूया. रुद्राक्ष, ते काचेचे चौकोन मी जे संख्या सांगेल त्या संख्येवरती ठेवायचं आहे. 6 कुठे आहेत बघ? 6 वरती ठेव. छान. 9 कुठे आहेत बघ? 9 ला ठेव. छान. 5 कुठे आहेत बघ? 5 वरती ठेव. 4 कुठे आहेत? 4 वरती ठेव. 7 कुठे आहेत? 7 वरती ठेव. 3 वरती ठेव. 1 कुठे आहेत बघ? 1 वरती ठेव. 8 कुठे आहेत? आता कोणती संख्या राहिली? कोणती संख्या राहिली? 2 वरती ठेव. आता याच संख्या क्रमाने वाचायच्या 1 पासून 9 पर्यंत. वाच बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मोठ्याने वाच. मला आवाज इकडे आला पाहिजे तुझा. थांब आता. उलट क्रमाने याच संख्या उलट क्रमाने वाचत जा. 9, 8, 7, 6,
5 हम्म, 4 हम्म, 3 हम्म. 2 1. बरोबर. या साहित्याच्या मदतीने आपल्याला संख्या वाचायला आणि ओळखायला मदत होऊ शकते. अशा प्रकारे आपण अध्ययन स्तर प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांकडून विविध कृती करून घेऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. धन्यवाद.